नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस रामेश्वर पवार. मागच्या 10 ते 12 वर्षापासून मिरची या पिकावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि या वर्षी मिरची या पिकाला अडचण अशी आहे की पाऊस लेट झालता. लेट पाऊस आल्यामुळं काय झालं, पाणी कमी पडलं. बऱ्याच शेतकऱ्यांनी टँकरनं पाणी टाकलं, या सगळ्या गोष्टी केले. पण त्याच मध्ये काय आहे की पाणी कमी पडल्यामुळं जी मुळ्यांची वाढ आहे किंवा मुळे पांढऱ्या मुळी संख्या आहे ती डायरेक्ट डॅमेज, पूर्णपणे डॅमेज होईल. त्यामुळं अपटेक होत नव्हता. बरोबर आहे. त्याच वेळेस दीपक भाऊशी आमची भेट झाली की पवार साहेब तुम्ही या आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. पहिल्या वेळेस तर आलो त्यावेळेस आम्ही मुळाची संख्या पाहिली, ही मूळ पूर्णपणे डॅमेज. पहिली गोष्ट आम्ही मूळ सुधरवली. बरोबर आहे. त्यासाठी आम्ही औषध दिलं, कोणतं दिलं ते बी नंतर सांगतो. आणि त्यानंतर पाऊस लेट झाल्यामुळं काय झालं की वातावरण उष्ण होतं आणि त्यावेळेस पांढरी माशीचं प्रादुर्भाव खूप प्रमाणामध्ये होता. बरोबर आहे की नाही, की दीपक भाऊ सांगे मला की पांढरी माशी कंट्रोल होत नाहीये. मग आम्ही पहिली ट्रायल इथं घेतली आणि 3 औषधाचं कॉम्बिनेशन बसवलं, जे की 3 अवस्थेमध्ये पांढरी माशी असते. ती पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था, त्यानंतर पिल्ल अवस्था आणि प्रौढ अवस्था म्हणजे ती उडती ती. बरोबर आहे. जरी या पांढरी माशीला आपण काही फवारलं तरी 2 दिवसामध्ये तिचं आयुष्य ती खतम होते, पण ती त्याची उत्पत्ती वाढून जाते, त्यामुळे अटॅक हा ज्यादा येत असतो. ठीक आहे. त्यानंतर तो एक स्प्रे दिला आम्ही दीपक भाऊला, त्याचाही बेस्ट रिझल्ट भेटले त्यांना. आणि त्यानंतर ते म्हणाले की कोकडा वाढत चाललाय. कोकडा वाढत चाललाय म्हणजे सगळ्या रस शोषक किडीमुळेच हा कोकडा वाढत असतो. मग आम्ही दुसरी एक फवारणी दिली दीपक भाऊला, ज्याने की त्याचा बी बेस्ट रिझल्ट भेटला. आज प्लॉट तुम्ही व्हिडिओमध्ये पाहते. बरोबर आहे. मी दीपक भाऊला विचारतो की त्यांचा स्वतःचा अनुभव काय आहे या दोन गोष्टीमध्ये. नमस्कार, मी दीपक राहते. आमच्या प्लॉटला असं होतं की उन्हाळ्यामध्ये एकदम पाण्या वाचून पुरा प्लॉट वाळून चालला होता. पहिली गोष्ट मेन म्हणलं तर आम्ही त्याला नाव ड्रिचिंग केली. म्हणलं आपला प्लॉट जिता राहतो का नाही राहतो हे बी आपल्याला माहित नव्हतं की किती दिवसापर्यंत पाणी पुरण किंवा किती दिवसापर्यंत नाही पुरणार. त्यासाठी आपण त्याला आता ड्रिचिंग केली नव्हती. स्टार्टिंगला आपण फर्स्ट टाइम आपल्या सरांकडून हे डब्बा आणलं होतं विभूतीचं. ह्याची ड्रिचिंग तिला पहिली फर्स्ट टाइम ड्रिचिंग केली. एवढं आपला 27 एप्रिलचा प्लॉट आहे, तिला त्याच्या अगोदर कोणतीच ड्रिचिंग नाही केली. पाणी पडल्याच्या नंतर आपण फक्त ही ड्रिचिंग केली. सरांच्या सांगण्यानुसार आपण 2 फवारण्या केल्या याच्यावर. आणि आपण इथला प्लॉट भारी, आपला एकदम भारी प्लॉट आहे. माल बी तसा म्हणला जसा आहे. थोडं माल मिरच्याची संख्या. जर तुम्हाला मिरचीसाठी जर का योग्य सल्ला, योग्य माहिती जर का पाहिजे असेल, तुम्ही पवार साहेबांचा नंबर तुम्ही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो. तुम्हाला जर का चांगला माहिती जर का पाहिजे असेल, तुम्ही लांबी असन किंवा जवळ असन, जवळच्या माणसाला तर जवळ येऊन तुम्हाला माहिती सांगतीलच. जर का लांब असेल तर तुम्हाला फोनवर किंवा फोटो तुमच्या मालाचा टाकल्यावर तुम्हाला ती माहिती सांगतील.